शालेय वाहतुकीमध्ये करण्यात आलेल्या दरवाढीचं पीएमपीएलच्या अध्यक्षांनी समर्थन केलंय। पीएमपीएलचं नुकसान टाळण्यासाठी ही दरवाढ करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे हे दर खासगी बसेसच्या दरांपेक्षा कमी असल्याचं त्यांनी म्हटलंय। त्याशिवाय हा संचलनासंबंधीचा निर्णय असल्यानं त्यासाठी संचालक मंडळाच्या मंजुरीची आवश्यकता नसल्याचा दावा पीएमपीएलचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे यांनी केला। याच्यावरती जी काही ऑब्जेक्शन आहेत ती दुपटीने रेट केला, तिपटीने केला, हे दुपटीने तिपटीने केलेलं नाही आहे। CPKMचा रेट अगोदरचा होता तोच आहे, प्लस फक्त त्याच्यामध्ये ॲडिशन EPKM अर्निंग पर किलोमीटरचा एक ट्रिपचा आपण लावलेला आहे। वेळाचा आपण 4 पट, जसं मी आपलं इक्वेशन सांगितलं की सकाळी मुलांना जाऊन आणणं म्हणजे 2 ट्रिप झाल्या आणि परत दुपारी सोडा 4 ट्रिप झाल्या। तर वेळा आम्ही फक्त 2 पकडतो, म्हणजे 15 किलोमीटर असेल तर 15 चे 30 पकडतो, 60 पकडत नाही, म्हणजे 50% डिस्टन्स आमचं तिथंच कमी होतं, तिथं लॉस आहे। आणि याच्यामधला एका ट्रिपचे म्हणजे CPKMचे लावतो आणि एक EPKMचे लावतो, एवढंच करतो आहे। त्याच्यामुळं EPKM म्हणजे 53 रुपये पर किलोमीटर एवढा रेट आपण यावेळी वाढवलेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।